त्र्यंबकनगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असून स्थानिक पातळीवर नवे राजकीय समीकरण आकाराला येताना दिसत आहे। भाजपाने स्वबळाचा नारा दिल्यानंतर आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी संयुक्त बैठकीत आमची अधिकृत युती आहे असे जाहीर करत निवडणूक रंगल्याचे संकेत दिले आहेत। या युती घोषणेवेळी नाशिकचे माजी खासदार हेमंत अप्पा गोडसे, आमदार हिरामन दादा खोसकर, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संपत नाना सकाळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैस्तुने, उपाध्यक्ष मनोहर तात्या मेढे, तालुका अध्यक्ष बहिरू पाटील मुलाने, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष रवी वारुंगसे, शहराध्यक्ष श्रेष्ठता गंगापुत्र आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी दोन्ही पक्षांचे मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती दिसून आली। या युतीनंतर त्र्यंबकनगर परिषदेची निवडणूक अधिकच रंगतदार होणार असून भाजपाच्या स्वबळाच्या घोषणेला आता संयुक्त आघाडीचे आव्हान उभे राहणार आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासजी त्र्यंबकेश्वर।